हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश शलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, नवी मुंबई महानगरपालिकेची जी आन्सर की आहे, ओके, जी आन्सर कीज आहे नवी मुंबई महानगरपालिकेची सगळ्या पदांचं, असं नाही की फक्त स्टाफ नर्स. ओके, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जेवढे पण पदं होते 600 समथिंग जे पदं होते, ओके, विशिष्ट वेगवेगळे जे पदं होते, सगळ्या पदांची जी एक्झाम झाली होती. ओके, सगळ्यांना माहिती आहे की 19 तारीख लास्ट तारीख होती. ह्या तारीखला शेवटचा पेपर झाला. त्यानंतर आज आपण बघू शकतो की 23 जुलैला आपल्याला तुम्ही जे आन्सर्स टिक करून आलात एक्झाममध्ये, ती आन्सर कीज आता आलेली आहे. ओके, हे आन्सर कीज आलेली आहे. आता ही आन्सर कीज किंवा रिस्पॉन्स शीट म्हणजे काय, तर याच्यावरून जे तुम्ही जसं आता एखादा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आहे, याला ऑप्शन होतं ABCD, तुम्ही केलात. ओके, आता तुम्हाला याच्यामध्ये ह्या पेपरमध्ये 100 MCQ पैकी तुमचे किती राईट आले, ओके, हे तुम्हाला कळतं. ओके, आणि ह्या 100 MCQमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा NMMCनी काय केलेलं आहे की तुम्हाला तुमचं जे तुम्ही दिलेलं आन्सर ते राईट आहे, ओके, बट NMMCनी तुम्हाला ते रॉंग दिलेलं आहे, तर अशा MCQला आता ऑब्जेक्शन घेण्यासाठी एक हे केलेलं आहे त्यांनी. काय केलेलं आहे, ऑब्जेक्शन घेण्यासाठी एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. तुमची आन्सर कीज तुम्हाला दाखवत आहे. ओके, हे बघू शकता, हे कालच्या डेटला आलं होतं की सरळ सेवा भरती जे आन्सर कीज आणि ऑब्जेक्शनबाबत एक नोटिफिकेशन आलं होतं. ओके, 668 पदांसाठी हे नोटिफिकेशन आलं होतं. ओके, 30 संवर्गातील 668 पदं, म्हणजे टोटल 30 एक्झाम झालेलं आहे. ओके, कुठे 16, 17, 18, 19ला पेपर झालेला आहे. आणि आता आन्सर कीज आणि ऑब्जेक्शन फॉर्म 23 जुलैपासून ते 25 जुलैपर्यंत तुम्हाला वेळ आहे. म्हणजे 23, 24, 25 म्हणजे 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या पोर्टलवर हे जे आन्सर कीज आहे, जे रिस्पॉन्स शीट आहे तुमची, ओके, ती तुम्हाला दिसणार आहे. ओके, जर तुम्हाला कुठल्या MCQमध्ये वाटत असेल की नाही बाबा NMMCनी ते तुमचं राईट आन्सर आहे बट NMMCनी रॉंग दिलेलं आहे, त्या प्रत्येक MCQला ऑब्जेक्शन घेण्यासाठी 100 रुपये तुम्हाला पे करून, ओके, तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. तर ऑब्जेक्शन घेताना तुम्हाला बघा, त्याचं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक जे म्हणतो ना रेफरन्स देणं खूप गरजेचं आहे. ओके, रेफरन्स असेल तुमच्याकडे तर 100% तो MCQ तुम्ही टाकू शकता. या तुम्हाला जर डाऊट येत असेल की नाही बाबा सर आम्हाला कळत नाही ह्या MCQचं आन्सर हे असू शकतं, जर तुम्हाला विचारायचं हे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही राईट दिलेलं आहे, तर असे MCQ तुम्ही आम्हाला पाठवू शकता. माझा नंबर आहे 86522615. ओके, ह्या नंबरवर तुम्ही मला तुमचा जो MCQ आहे तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा रॉंग झालेलं असं वाटत असेल तुम्हाला, ओके, आणि तुमचं राईट आन्सर आहे असं वाटत असेल, तर व्हेरीफाय करण्यासाठी मला तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करू शकता किंवा आमचे जे ग्रुप्स आहेत ग्रुप्सवर सुद्धा तुम्ही टाकू शकता. ओके, ठीक आहे, त्याच्यावर मी तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. ओके, शेवटची तारीख आहे 25 जुलै. 25 जुलैपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतरचे जेवढे पण ऑब्जेक्शन येईल ते तुमच्या विचारात घेण्यात येणार नाही असं नोटिफिकेशन आहे. ओके, आता बघा तुम्हाला कशा पद्धतीनं जसं NMMCची वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही सरळ सेवा भरतीवर न जाता तुम्ही कशावर जायचं, तुम्ही ह्या लिंकवर जायचं. ओके, हे जे लिंक आहे ह्या लिंकवर जायचं, याच्यामध्ये क्लिक करायचं. जसं तुम्ही याच्यावर क्लिक करणार तसं तुम्हाला काय होईल की तसं ह्या पद्धतीचं नोटिफिकेशन ओपन होईल. ओके, मग इथे काय करायचं, तुम्हाला ऑलरेडी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तुम्ही पेपर दिलेला आहे, डाउनलोड केलेला आहे. ओके, सो तुम्ही इथे लॉग इन करायचं. या लॉग इनवर गेलात, लॉग इनमध्ये तुमची इन्फॉर्मेशन टाकायची. ओके, हे बघा अशा पद्धतीने लॉग इनमध्ये इन्फॉर्मेशन करा. आता इथे काय टाकायचं तुम्हाला बघा, इथे तुमचं जे ID दिलेली असेल तुम्हाला, ओके, ID, ओके, किंवा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तुमचा किंवा जी ID आहे तो नंबर इथे टाकायचा. बघा टाकताना तुम्हाला जे कॅप्स लॉक आहे, ओके, किंवा स्मॉल वर्ड्स आहेत ते व्यवस्थित टाका. कॅप म्हणजे तुमचे नंबरसुद्धा व्यवस्थित आले पाहिजे आणि तुमचे जे वर्ड्स आहेत ते सुद्धा नंबर तुम्ही अल्फाबेट असेल तर अल्फाबेट म्हणजे कॅपिटलमध्ये असेल तर कॅपिटलमध्ये टाका, स्मॉल असेल तर स्मॉलमध्ये. पासवर्डसुद्धा व्यवस्थित टाका. पासवर्ड करताना तुम्ही हे चालू करा. ओके, जर तुम्ही आता इथे पासवर्ड टाकता तुम्ही, ओके, समजा एखादा पासवर्ड टाकला तुम्ही, ओके, तर हा पासवर्ड टाकताना हे Y छोटे येतं. ओके, तर हे तुमचं बंद असतं, तर याला चालू करा तुम्ही. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड टाकून तुम्हाला कळू शकतं की बाबा आपल्याला इथे काय टाकायचं आहे. ओके, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा जो कॅपॅचे आहे हा सुद्धा व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही लॉग इन करायचं. जसं लॉग इन केलं तुम्ही त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक हे ओपन होईल. ओके, आता ही एक स्टुडंट आहे, हिचं आपण बघून घेऊ कशा पद्धतीनं आपण हे करू शकतो याच्यामध्ये लॉग इन झाल्यानंतर. ओके, लॉग इन झालं, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ओके, तुम्ही इथं बघू शकता, याच्यावरून तुम्हाला कळतं की बाबा तुम्हाला काय करायचं. हे जसं पोर्टल ओपन झालं तुमचं त्यानंतर तुम्हाला अप्लाय पोस्टवर क्लिक करायचं. ओके, अप्लाय पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला
अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होतं. इथे काय करायचं, इथे तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं. ओके, ह्या गोष्टीवर क्लिक करा, याच्यावर. ओके, एकदा क्लिक केलं की अशा पद्धतीचं तुम्हाला हे दिसेल, पेपर दिसेल. ओके, मग इथे हे केल्यानंतर तुम्हाला याच्यावर यावं लागेल. ओके, हे ऑब्जेक्शन करायचं तर याच्यावरून ऑब्जेक्शन करायचं आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजे हे तुमची जी आन्सर कीज आहे, हे आन्सर कीज तुम्हाला इथे दिसेल. ओके, आन्सर कीज इथे दिसेल तुम्हाला आणि ऑब्जेक्शन इथे. सो ऑब्जेक्शन आन्सर कीज बघा, कॅन्डिडेटचा रिस्पॉन्स जो आहे, मग त्याच्यानंतर हे रिस्पॉन्स शीटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्यावर क्लिक हिअरवर करायचं आहे. तसं क्लिक हिअर केलं की अशा पद्धतीची आन्सर कीज ओपन होईल. ठीक आहे. ओके, प्लस तुम्हाला जर इथे जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शनवर तुम्ही क्लिक करायचं. जर तुम्हाला कुठला MCQ तो ऑब्जेक्शन लिंक करायसाठी अशा पद्धतीने तुम्हाला ओपन होईल आणि असं प्लस करायचं. ओके, त्या पुढे मग तुम्हाला पुढे जाणार तुम्ही आणि तुम्हाला अशी एक लिंक तुम्हाला दिसेल. ओके, ठीक आहे, हे लिंक तुम्हाला दिसेल. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही इथे बघू शकता. ओके, याच्यामध्ये तुम्हाला नंबर, फोन नंबर, तुमचं हे पद्धतीचं लँग्वेज, एक्झाम डेट वगैरे करून याच्यानंतर प्रत्येकाचा सिक्वेन्स नंबर, सिरियल नंबर हे वगैरे टाकून तुम्हाला इथे सबमिट करायचं. क्लिक हिअर टू अपलोड. ओके, नेचर ऑफ ऑब्जेक्शन्स तुम्ही इथे टाकू शकता. ओके, इनकरेक्ट आन्सर आहे. ओके, आउट ऑफ सिलेबस आहे, हे तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, कॅडर नेम वगैरे सगळं अशा पद्धतीने क्वेश्चन ID टाकायला, म्हणजे जो MCQ तुम्हाला वाटत असेल रॉंग, त्या क्वेश्चनचा एक ID मिळालेला आहे. ओके, तो ID इथे टाकायचा. ओके, लँग्वेज टाकायची. ओके, नेचर ऑफ ऑब्जेक्शन टाकायचं आणि एखादं डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे, येस तुम्हाला रेफरन्स टाकावं लागेल, तो अपलोड करायचा PDF फॉर्ममध्ये किंवा फोटो फॉर्ममध्ये. 100 रुपये पे करायचे आणि त्या पद्धतीनं मग सबमिट करायचं. ओके, हे झालं तुमचं ऑब्जेक्शनचं. ओके, नाऊ वी विल सी हा पेपर. ओके, हा पेपर आहे, तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला पेपर दिसतो. ओके, ह्यामध्ये आता हा पेपरमध्ये तुम्ही बघू शकता, ह्या पेपरमध्ये तुम्हाला इथं बघू शकता, इथे तुम्हाला क्वेश्चन ID तुमच्या ऑप्शनचे जे सुद्धा ID दिलेलं आहे, तर हे सुद्धा तुम्हाला टाकावं लागेल आणि आन्सर. ओके, तुम्ही कुठलं चूज केलेलं आहे आणि तुम्हाला ते राईट आहे का रॉंग आहे. जसं आता याने क्वेश्चन नंबर 1मध्ये ऑप्शन 2च चूज केलेला आहे, तर तिला 2 मार्क मिळालेले आहे. इथे पण बघू शकता क्वेश्चन नंबर 2मध्ये ओके ऑप्शन 2 चूज केलेला आहे आणि ऑप्शन 2च राईट आन्सर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे पेपर असं तुम्ही बघू शकता. ओके, हे टोटल तुम्ही बघून घ्या तुम्ही पेपर आणि एकदा पेपर बघितल्यानंतर हे करा. ओके, हे पेपर मी तुम्हाला ANMचं सांगितलं. ह्या मुलीचा प्रॉब्लेम होता की तिला क्वेश्चन पेपर डाउनलोड करता येत नव्हता, तर तिने मला ID पासवर्ड शेअर केला होता. ओके, आता याच्यामध्ये येणार की सर मेरिट लिस्ट काय येईल. ओके, मेरिट लिस्ट आता तुम्हाला याच्यामध्ये सांगतो की पेपर किती याच्यामध्ये झाला होता. तर पेपर तुम्ही बघा, पेपर हा टोटल 6 शिफ्टमध्ये झाला होता. कोणाचा, आपल्या स्टाफ नर्सेस, GNM किंवा जे BSc नर्सिंग जे होते स्टाफ नर्स, ह्या पदाचं मी सांगत आहे तुम्हाला. ओके, टोटल 6 शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे. तर यामध्ये आता बघा, खूप चांगला रिस्पॉन्स मी घेण्याचा प्रयत्न केलेला होता की बाबांनो की कुठल्या शिफ्टचा पेपर होता. तर बेसिकली काहीच सांगता येत नाही, कारण खूप चांगला रिस्पॉन्स किंवा चांगल्या पद्धतीनं हे जो पोल आहे तो मला मिळालेला नाही आहे. ओके, तर यावरून मी सांगू शकत नाही की बाबा कोणत्या शिफ्टचा पेपर टफ होता आणि कुठल्या शिफ्टचा पेपर हा इझी होता. ओके, हे एक झालं. आता याच्यामध्ये प्रश्न येतो की सर नॉर्मलायझेशनमध्ये काय होईल. तर नॉर्मलायझेशन बघा, नॉर्मलायझेशनची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये जवळपास आता तुम्ही नागपूर महानगरपालिका NMCचं बघितलं, त्याच्यामध्ये 2 to 3 मार्क्स वाढले होते. फक्त 3 शिफ्टमध्ये परीक्षा झाली होती. आता 6 शिफ्टमध्ये तर जवळपास आपण 4 to 5 मार्क्स पकडून चालू की बाबा असे जवळपास होऊ शकतं. की नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे, मी 4 ते 5 म्हणत आहे, पण डेफिनेटली सांगता येत नाही की 4 ते 5च मार्क वाढतील का म्हणून. बट आपण मिनिमम 4 ते 5 मार्क पकडून चालू की नॉर्मलायझेशनमध्ये 4 ते 5 मार्क कुठल्या तरी एका शिफ्टचे वाढतील. आता कुठल्या शिफ्टचे मी नाही सांगू शकत, कारण 6 शिफ्टमध्ये परीक्षा झालेली आहे. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये आता सेफ स्कोअर कुठला आहे, बरेच मी पोल घेतलेले आहे. तर सेफ स्कोअरमध्ये मला मिळालेलं आहे की 125 to 130 ज्यांना मार्क्स आहेत. ओके, 130. ओके, हे बघा, हा कॅटेगरीसाठी मी तुम्हाला सांगतो, कॅटेगरीसाठी. ओके ओके, जरा खाली पण येऊ शकतो, जसे जर SC SE BC BS वाले जे स्टुडंट आहे किंवा EWS वाले जे स्टुडंट आहे यांच्यासाठी मी जरा खाली पण येऊ शकतो. ओके, बट जे ओपन कॅटेगरीच्या ओपनसाठी तुम्हाला 130+ स्कोअर जावं लागेल. ओके, 130+ स्कोअर जावं लागेल. ओके, आता याच्यामध्ये होईल की ज्या गर्ल्स आहेत, मुलींसाठी तुम्हाला माहिती आहे 30% वॅकन्सीज आहेत, जागा असतात. ओके, सो बिकॉज ऑफ दॅट मुलींसाठी मी इथे धरून चालतो आहे की तुमचा जो स्कोअर आहे, जर हा जवळपास 125 to 130 मध्ये जरी स्कोअर येत असेल किंवा प्लस मायनस आपण एक 2 to 3 मार्क्स पकडून चालू. ओके, की याच्यामध्ये जवळपास होऊ शकते की 130 ते 133 मार्क पण जाऊ शकतात आणि इकडे 125 to
128 मार्कसुद्धा जाऊ शकतात. तर बेसिकली जर फिमेल्स असाल तुम्ही, ओके, मेल आहेत, फिमेल आहात तुम्ही, ओके, 30% रिझर्वेशन आहे आणि पोस्ट तुम्हाला माहीत आहे की 131 पोस्ट होत्या, ओके. त्यामुळं आपण जवळपास याच्यामध्ये 130 to 133 हा जो स्कोर आहे हा फिमेलसाठी पकडून चालू. आणि जर मेल असाल तुम्ही, ओके, सर्वसाधारणमध्ये मेल्समध्ये येतं, तर याच्यासाठी आपण 135 अबाव, ओके, 135 अबाव जर स्कोर येत असेल तुमचा, तर तुम्ही ओपन कॅटेगरीचे जर स्टुडंट असाल आणि 135च्या अबाव तुम्हाला जर स्कोर येत असेल, ओके, तर डेफिनेटली ओपन कॅटेगरीचे जे मेल्स आहेत त्यांच्यासाठी मी एवढं पकडतो. फिमेलसाठी 130 ते 133च्या मधातला जो स्कोर आहे तो पकडू चालू आपण फिमेलसाठी, ओके. आणि बाकी जे कॅडर्स आहेत हळूहळू आपण खाली येऊ, जवळपास होऊ शकतं, ओके. तर 125च्या पुढे जर तुम्हाला मार्क असेल तर डेफिनेटली तुम्ही कुठे ना कुठे चान्स तुम्हाला ठरेल सिलेक्शनसाठी, कारण पेपर हा इझी लेवलचा, इझी टू मॉडरेट लेवलचा पेपर होता, ओके, इझी टू मॉडरेट लेवलचा पेपर होता. त्यामुळं इथे जो स्कोर आहे तुमचा हा हाय जाऊ शकतो. आता मी बरेच पोल घेतले, त्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम स्कोर आहे 110 ते 120मध्ये मॅक्सिमम लोकांचे मार्क येत आहे, ओके, मॅक्सिमम लोकांचे मार्क येत आहे, ओके. 150 क्वचित लोक दिसत आहे, 140 सुद्धा क्वचितच, 130 बरेच स्टुडंट दिसत आहे आणि 120+ हे सुद्धा बरेच दिसत आहे. तर याच्यामध्ये मॅक्सिमम स्टुडंट आहेत, ओके. 150 140 ज्यांना भेटलेलं आहे, चान्सेस आहे एक 99% म्हणू शकतो की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस होत आहे, ओके. आता नॉर्मलायझेशनमध्ये किती स्कोर तुमचा कमी होईल मी सांगू शकत नाही, ओके, बट एक स्कोर असतो नॉर्मलायझेशनमध्ये, एक पार स्कोर असतो, म्हणजे एक स्कोर असतो, त्या स्कोरच्या वरचे मार्क खूप कमी होतात, ओके, आणि याच्या खालचे असतात अजून निगेटिव्ह होत जातात, ओके. हे लक्षात ठेवा, निगेटिव्ह म्हणजे मार्क कमी होत जातात. एक 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 ॲव्हरेज स्कोर पकडला जातो नॉर्मलायझेशनमध्ये आणि त्याच्या जर वरती असेल तर तुमचा स्कोर फार म्हणजे 1 2 3 मार्क कमी होतील, बट खाली असेल तर डेफिनेटली भरपूर मार्क तुमचे कमी होत जातात, ओके. हा नॉर्मलायझेशनचा फंडा झालेला आहे, ओके. लक्षात ठेवा इथे की जर तुम्ही ओपन मेल असाल तर बाळांनो तुम्हाला एवढं सांगेन की 135+ तुम्हाला मार्क घ्यावं लागेल, ओके. बाकी जर ओपन किंवा कुठल्याही फिमेल असाल, फिमेल कॅटेगरीच्या 30%साठी 130 ते 135 आपण पकडून चालू, ओके. जर तुम्ही OBC असाल तर OBCला सुद्धा जवळपास, ओके, OBCला तुम्ही जवळपास किती पकडून चालाल तुम्ही, जवळपास 128, ओके, 128, ओके, 128च्या पुढे, ओके. SCसाठी सुद्धा 125 ते 130च्या जवळपास आपण पकडून चालू की यांच्या पुढचे स्टुडंट जे आहेत, ओके. त्याच्यानंतर EWS आणि ESBC जे आहे यांना 115च्या पुढे पण होऊ शकतो की 120च्या पुढे पण होऊ शकतो यांचा जो स्कोर आहे, ओके. आणि ST जो आहे, STसाठी आपण जवळपास पकडून चालू की यांचा पण 115च्या आसपास पकडून चालू. किती जागा आहेत आय डोंट नो, बघूया आपण त्याच्यानुसार, ओके. 115 116च्या पुढे STच्या कॅटेगरीचे स्टुडंट आपण पकडून चालू, ओके. हे प्रोबॅबिलिटी आहे मी जे सांगतोय ते फायनल तुम्ही धरून चालू नका, नाही तर तुम्हाला वाटणार सरांनी सांगितलं म्हणजे आमचं सिलेक्शन झालं, असं नाही आहे. दिस इज अ प्रोबॅबिलिटी, ओके. 115च्या पुढे ST, कारण सोपा पेपर होता म्हणून मी अजून 100कडे येत नाही, ओके. 115 120, ओके, हा ST वाल्यांसाठी ओके म्हणू शकतो मी. बट EWS जे ACBC जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी 115 120च पकडू आपण. यांचा स्कोर थोडा खाली येऊ शकतो कारण बऱ्याच स्टुडंटकडे EWS सर्टिफिकेट नसतं, ACBCचे जो SEBC जे असते याचं पण सर्टिफिकेट नसतं, तर यांचा स्कोर खाली येऊ शकतो. आता नागपूर महानगरपालिकेमध्ये आपण बघितलेलं आहे, ओके. तर बाळांनो तुम्हाला सांगतो ACBCचं सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा जे मराठा जे आहेत आरक्षण 10%, तर ते काढून घ्या तुम्ही, तुम्हाला फायद्यात ठरेल ते, ओके. हे झालं. आता सेफ स्कोर, ओके, जे मी कुठली कॅटेगरी असो, सेफ स्कोर तुमच्यासाठी 125+ हा तुमचा सेफ स्कोर पकडून चला तुम्ही, ओके. कारण 131 जागा आहेत त्यामुळं मी स्कोर थोडासा 125+ सांगत आहे, नाही तर अजून आपण थोडासा वरती नेला असता, म्हणजे 130 म्हटलं असतं मी तुम्हाला, ओके. तर बघा, मला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अप्लाय केलेलं आहे 2 इयर्स ज्यांना एक्सपिरियन्स आहे GNM नंतर किंवा BSc नंतर त्यांनीच हा फॉर्म भरलेला आहे. तर बाबांनो तुम्हाला सांगू इच्छितो की डेफिनेटली मी सांगतो की ज्यांना 130+ मार्क्स आहेत, ओके. आता याच्यामध्ये सुद्धा बॉईजसाठी मी 135 सांगितलं आणि फिमेलसाठी मी 130 ते 133 सांगितलं. यांचे मोस्टली सिलेक्शनचे चान्सेस होऊ शकतात, ओके. बट स्टील आपल्याला माहिती आहे की नॉर्मलायझेशन ही प्रोसेस व्हायची आहे, सो आपण नॉर्मलायझेशन प्रोसेसची वाट बघूया, ओके. तुम्हाला माहिती आहे की ऑगस्टच्या एंडपर्यंत फायनल लिस्ट लावायची आहे त्यांना. तर आता इथून आपण बघू एक 7 to 8 दिवसानंतर तुमची एक फायनल की येणार, फायनल की एक 15 डेज नंतर, कारण वेळ लागतो याला, ओके. त्यानंतर प्रोविजनल लिस्ट येईल विदिन अ वीक, ओके. तर ऑगस्टच्या एंडपर्यंत यांना फायनल लिस्ट याची नवी मुंबई महानगरपालिकेची लावायची आहे, ओके.
तो होप सो जो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. ओके, पुन्हा लवकरच याच्यावर आपण पुन्हा एक व्हिडिओ घेऊन येऊ. ओके, जो मला प्रारंभिक रुपया म्हणजे आत्ता एक सकाळपासून आतापर्यंत जे मला हे मिळाले, जे पोल मिळाले त्यानुसार मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे. होऊ शकते ह्या पोलमध्ये थोडंफार चेंजेस येऊ शकतात, प्लस मायनस 1-2-3 मार्क प्लस मायनस आपण करू शकतो. ओके, बट 130 हा जो स्कोर आहे तुमचा खूप चांगला स्कोर राहील तुम्हाला. ओके, बट तरी पण मी 125कडे चाललेलो आहो की बाबा ठीक आहे, सगळ्यांनाच 130 प्लस नाही होणार. ओके, तर बघूया कॅटेगरीनुसार ह्या जागा कमी जास्त होतील. ओके, आता यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की एक सर्व्हिसमॅनच्या जागा डायरेक्टच कन्वर्ट करून तुमची लिस्ट लागतं. त्याच्यानंतर आहे जे अंशकालीन आहे त्यांच्या पण जागा, स्पोर्ट्स पर्सन आहे ह्यासुद्धा जागा कन्वर्ट होतात. तर त्यानुसार जर पकडलं तर हा स्कोर 120-130 मी पकडून सांगितलेला आहे. नाही जर असं जर नाही पकडलं, डायरेक्ट आपल्या कॅटेगरीनुसारच जर पकडला, याच्यामध्ये NTC, NTD, NTB हे सुद्धा नाही सांगितलं मी तुम्हाला, तर यांच्यासाठी पण स्कोर आपण हेच पकडू की बाबा याच्यामध्ये स्पेसिफिकली मला नाही सांगता येणार. ओके, कारण डायरेक्टली आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला नाही माहिती. बट सेफ स्कोर मी 125 प्लस पकडून चला तुम्ही. ओके, 125 प्लस तुमचा सेफ स्कोर असणार आहे ह्या एक्झाममध्ये. ओके, ठीक आहे. प्लस अजून एक जे SBC यांचाही स्कोर नाही सांगितला, हा सुद्धा मी जवळपास 120 मार्काचा SBCचा स्कोर पकडू आपण. NTC, NTB, NTD यांचा 125 प्लसच सांगितला मी तुम्हाला, कारण याच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहे. ओके, सो थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.